नमस्कार, मी ज्ञानदा कदम. न्यूजरूम बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आल्यात, त्यामुळे आरोप प्रत्यारोपांना आगामी काळामध्ये धार चढणार याची कल्पना आपल्या सगळ्यांना आहे. जेव्हा राजकीय नेते एकमेकांवरती आरोप प्रत्यारोप करतात तेव्हा ते वेगवेगळ्या गोष्टींची उपमा जी आहे ती एकमेकांना देत असतात. पण राज्याच्या राजकारणात या उपमेवरनं आता साप, अजगर, सरपटणारे प्राणी या सगळ्यांची एंट्री होऊ लागली आहे. आणि याची सुरुवात कशी झाली तर उद्धव ठाकरेंनी कालच्या निर्धार मेळाव्यामध्ये एक प्रकारे अप्रत्यक्षपणे अमित शहांवरती टीका करताना त्यांना अॅनाकोंडा असं संबोधलेलं होतं. त्यावरती भाजप नेत्यांनी उत्तर देण्याआधीच पुढे सरसावले ते राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे. आणि एकनाथ शिंदेंनी ठाकरेंच्याच भाषेमध्ये त्यांचा समाचार घेतला. मग भाजप नेत्यांनी सुद्धा ठाकरेंवरती साप आणि अजगरासारखे प्राणी सोडले. त्यामुळे सरपटणाऱ्या प्राण्यांची उपमा देत राजकीय नेते एकमेकांवरती कशी टीका टिप्पणी करू लागल्यात आपण पाहूया. अॅनाकोंडा म्हणजे सगळं गिळणारा साप, आणि तो आज येऊन गेला इकडे, भूमिपूजन करून गेला. त्यानं मुंबई गिळायची. बरं, गिळणार ती गिळणार, तुला कशी गिळून देतो बघतो. नाही, तुझं पोट फाडून बाहेर आलो तर नावाचं नाही. या अॅनाकोंडाचं वैशिष्ट्य वेगळं आहे. त्याचं पोट भरत नाही. म्हणजे मुंबईची तिजोरी गिळली, मिठीतला गाळ गिळला, रस्त्यातला डांबर गिळला, तरी सुद्धा त्यांचं पोट भरत नाही. त्यामुळे भस्म्या रोग माहिती आहे ना, भस्म्या रोग, तो भस्म्या रोग झालेला हा अॅनाकोंडा आहे. हे स्वतःच अजगर आहे. यांनी चुकीच्या वागण्यामुळं पक्षही त्या ठिकाणी गिळंकृत झाला, शिवसैनिकही त्या ठिकाणी गिळंकृत केले, आणि या ठिकाणी हिंदुत्वही गिळंकृत केलं. आणि त्यामुळं हे जे म्हणतात ना, हे वैफल्यग्रस्त मानसिकतेमध्ये म्हणतात. तर उद्धवजी कोणाला तरी अॅनाकोंडा म्हणत असतील तर उद्धवजी तुम्हाला का आयत्या बिळावरचा नागोबा म्हणायचं? आमच्या जीवावर मुंबई महापालिकेत सत्ता घेतलीत, आयत्या बिळावर नागोबा उद्धवजी. मग राज्यामध्ये आमच्या जीवावर, आमच्या मेहरबानीवर सत्तेत बसलात, आयत्या बिळावर नागोबा.